मधुमेही मित्रांनो, आज आपण बघूया की होम ग्लुकोज मॉनिटरिंग, की तुमची शुगर जी आहे ही घरी चेक करून एक चार्ट बनवायचा असतो. आणि हा चार्ट फार महत्त्वाचा असतो, की या चार्टद्वारे तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळू शकते. तर कसा बनवायचा चार्ट तो? तर तुमच्या घरी असलेला ग्लुकोमीटर जो आहे, त्या ग्लुकोमीटरने तुम्ही शुगर करा. किती वेळा करायची शुगर? आठवड्यातला 1 दिवस घ्या आणि त्यावेळी तुम्ही 6 शुगर करा. कोणत्या 6 शुगर? तर ब्रेकफास्ट, लंच, डिनर असं आपण करतो. तर त्याच्या जस्ट आधी आणि खाल्ल्यानंतर 2 तासांनी तुम्हाला 6 रीडिंग मिळाली. युजुअली सुट्टीच्या दिवशी हे करू शकता तुम्ही. आणि हा चार्ट तुम्ही मेंटेन केल्यानंतर तुम्हाला ॲट वन ग्लान्स, एका दृष्टिक्षेपात म्हणतो आपण, की लक्षात येईल की शुगर तुमची कुठली वाढलेली राहते, किंवा तुम्ही काय खाल्ल्यानंतर शुगर वाढते हे तुम्हाला अंदाज येऊ शकतो त्याचा. सो हे किती वेळा करायचं आहे आपल्याला? आठवड्यातनं 1 दिवस. हे ज्यांची शुगर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे त्यांची. ज्यांची शुगर जास्त आहे, 300च्या वर आहे, मे बी तुम्हाला आठवड्यातनं 3 वेळा करायला लागेल आणि तुमच्या डॉक्टरांना सांगून तुमचे डोस ॲडजस्ट करायला लागतील. 200 ते 300च्या रेंजमध्ये असेल तर मे बी यू कॅन डू ट्वाईस अ वीक अँड गेट युअर डोसेस ॲडजस्टेड टिल इट कम्स डाऊन. ते कमी येईपर्यंत, नॉर्मल रेंजमध्ये येईपर्यंत. म्हणजे नॉर्मल रेंज म्हणजे काय? तुमची उपाशीपोटी 100 पाहिजे आणि खाल्ल्यानंतर 2 तासांनी 140. ब्रेकफास्ट असो, लंच असो किंवा डिनर असो, त्याच्या आसपास एक 10-20 मिलीग्रॅम हिअर अँड देअर. तर हे केव्हापर्यंत करायचं आहे? तर लाईफ लाँग करायचं आहे. तुम्हाला डायबिटीस आहे तर ते तुम्हाला नेहमी मॉनिटरच करावं लागेल, कारण डायबिटीसला अजूनपर्यंत क्युअर नाही, रिव्हर्स होऊ शकतो. देन सेकंड थिंग, ही केल्याचे फायदे काय आहेत? आणि इन ॲडिशन टू दिस सिक शुगर, जेव्हा तुम्हाला किंवा हायपोग्लायसेमियाचे सिम्पटम्स येतील शुगर कमी झाल्याचे, त्यावेळी पण शुगर करत चाला, आणि कारण तुमचे डोस त्यावेळी ॲडजस्ट करायला लागू शकतात. याचे फायदे काय? नंबर 1, की तुम्हाला लक्षणं आहेत पण तुमची शुगर एलिव्हेटेड असेल तर ते तुम्हाला कळतं, आणि ती खाली आणण्याकरता तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊन ती शुगर डोस ॲडजस्ट करून कमी आणू शकता. त्याने तुमची शुगर नॉर्मल राहिल्याने तुमचे एंड ऑर्गन डॅमेज नाही होणार. सेकंड, हायपोग्लायसिमिया डिटेक्ट करायला, शुगर कमी झालेली आहे ते डिटेक्ट करायला याचा उपयोग होऊ शकतो. आणि तुमची टार्गेट रीडिंग जी आहे ती जर 100 आणि 140च्या आसपास राहिली बिफोर आणि आफ्टर, तर तुमचं ऑटोमॅटिकली HbA1c गेल्या 3 महिन्याचं रीडिंग जे आहे तो ऑटोमॅटिक 6.5च्या आसपास येईल, आणि तुमचा डायबिटीस चांगला कंट्रोलमध्ये राहिला, तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. म्हणून डायबिटीसच्या मॅनेजमेंटमध्ये ग्लुकोज मॉनिटरिंग हा मोठा इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. प्रत्येक डायबिटीस व्यक्तीकडे ग्लुकोमीटर असणं आवश्यक आहे. थँक्यू व्हेरी मच. मी डॉक्टर विजय चिले, MD फिजिशियन आणि डायबिटिक सेवियर.